गुड आफ्टरनून गायजांनू, वाट बघता आमची. गुड आफ्टरनून. शुभ संध्याकाळ मित्रांनो. गुड इव्हनिंग. सो आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. सो तन्वी आता कामावरून आली आहे. मी सुद्धा माझं काम थोडं एडिटिंगचं पॉज करून आलो आहे, संपवून नाही आलं, माझी कामं चालू आहेत. सो आता आम्ही जिमला जातो आहे. सो त्या अगोदर आम्ही तन्वीच्या घरी कॉफी पितो आहे. तन्वी माझ्यासाठी कॉफी बनवते. तन्वी खूप छान कॉफी बनवते आणि मला तिच्या हातची कॉफी खरोखर मनापासून आवडते. अरे एवढं फोडलं. अरे होणार त्याच्याने, बरोबर मी करतो. तर तन्वी कॉफी बनवते. तन्वी चायवाली. इतकं तो छोटा फोडलाय की ते छोटंच फोडायचं असतं. दूध उकळते आता. बघा 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 बघा. डॉट करेक्ट टाइमावर तुम्ही बंद केले. आता मी तुला ना खरंच धावत आले मी तिथून. हे बघा, हे आजी मम्मी तिच्यासाठी आणि तन्वीच्या घरी एक पाहुणे आलेत त्यांच्यासाठी ती बघते. ठीक आहे, हे झालं. आता हा कप आहे, हा मोठा हा कप माझ्यासाठी आहे. ठीक आहे. सो मला जास्त आवडते कॉफी, पण मला शुगर बंद करायची आहे, म्हणून मी तसं कॉफी पण खूप कमी केली, खूप कमी प्रमाणात पितो. नाही लाजत नाही हो आम्ही. 1 2 3. तर तन्वीने कॉफी बनवले. आता मी सांगतो टेस्ट करून कसं आहे. पहिल्यांदा मला कॉफीचा असं स्मेल घ्यायला खूप आवडतो. एक नंबर आहे. आता मी कॉफी पितो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो. जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे मी तुम्हाला. गरम असल्यामुळे मी फूक मारतो. वाव, मस्त झाली आहे कॉफी. कमी शुगर, खूप छान झालं आहे कॉफी. खरंच खूप छान झालं आहे. तुम्ही जर आम्हाला कुठे बघितलात तर हिला बोलू शकता, मुलगी पसंत आहे करून. चाय खूप छान, कॉफी खूप छान बनवते. चाय बनवता येत नाही मला. हां, तिला चाय बनवता येत नाही. तुमच्या आईवडिलांना सांगून ठेवा. मम्मी, तन्वीने कॉफी कशी बनवली आहे? एकदम मस्त गोड. मस्त केली. तू काय सगळ्यांची रिव्ह्यू येतात तन्वीला कॉफी छान बनवली. बोललो ना तुम्हाला. मी पण आलो. गाड्या पण बोलली आई. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. बघा तू गेल्यावर कुठे दिसतो आई आपण? आपण आमच्यावर कशी दिसणार? आई आपण कुठे दिसतो सांग त्यांना. दिसत ना. दाखव ग तिला. टीव्हीवर दिसतो की नाही आपण? तू पण दिसतेस की नाही? थँक्यू सर. तर आजीला ना खूप मजा येते, कारण की आम्ही तिला यूट्यूब म्हणजे टी व्हीवर कनेक्ट करून देतो आणि मग आम्ही तिला ब्लॉग दाखवतो ना, तिला खूप मजा येते. मला वजन वाढवायचं आहे आणि दाखव हा पप्याला टीव्हीवर. कुठला चॅनल त्याला दाखव. आमची आजी आमचा यूट्यूबचा ब्लॉग टी व्हीवरती बघते आणि तिच्या बहिणीला पण दाखवते. आता तू सांग, तू आज खुश असशील ना? हा, खुश आहे. का सांग, का खुश आहेस? हा, का खुश आहेस? बहीण आली ना म्हणून. बहीण आल्या ना. दाखव तुझी बहीण, दाखव. हाय करा तुम्ही पण. हाय. आणि अजून काय बोलशील? अजून काय बोलणार? गाणं बोलून दाखव तुझ्या बहिणीला. बहिणीला काय? हा मला तर गाण्याचं काय अगोदर येत नाही ना. ठीक आहे, चालेल. मग तू हे बोल फक्त, आमच्या चॅनलला लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा वर. सबस्क्राईब करा. ठीक आहे. आज आम्ही ठरवलं होतं की आज लवकर यायचं जिमला. ठीक आहे,
म्हणजे जरा लवकर आलो ना जिमला की जिम पूर्ण खाली असते. सो आम्ही ठरवलं होतं लवकर यायचं जिमला, पण या मॅडम रोजच्या प्रमाणे या मॅडमने आजसुद्धा लेट केलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. या मॅडम ना आज वेणी घालत बसलेल्या. या वेणीला काय बोलतात तनू? सागर वेणी बोलतात. मग पाणी कुठे आहे याच्यामध्ये? बघितलं मला कशी कटिंग विकून मारते. बाहेरच मोजतंय बघा किती लोक आले. म्हणजे बघते जिममध्ये किती गर्दी. 7 लोक आले. आता हिचं ना आता बघा आमच्या जिममध्ये ना जाण्यासाठी फिंगर आहे. हे जर लागणारच नाही फिंगर. बघा आता लागला. फर्स्ट टाईममध्ये लागला. पाठीमागून वार करणाऱ्यांपेक्षा पाठीमागून मजबूत दिसणारे स्नायू कधीही चांगले. मित्रांनो, आज आम्ही ठरवलं आहे बॅक वर्कआउट करायचं. आता तुम्ही म्हणाल बॅकवर एवढा जोर का? तर राव, सध्याच्या जगात पाठीमागून कोण कधी काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे आपली पाठ किमान दिसायला आणि ताकदीला मजबूत हवी. जोक सपाट, पण फिट राहण्यासाठी आणि एक चांगला व्ही टायपर लुक मिळवण्यासाठी बॅक वर्कआउट खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. बॅक मजबूत असण्याचे फक्त लुकसाठीच नाही तर इतरही फायदे आहेत. तुमच्या उठण्या बसण्याची पद्धत सुधारते. दिवसभर काम करताना पाठदुखीचा त्रास होत नाही. इतर जड वस्तू उचलण्यासाठी शरीराला स्टॅबिलिटी मिळते. लक्षात ठेवा, कोणाशी पाठराखण करण्यापेक्षा स्वतःची पाठ मजबूत करा, म्हणजे कोणाची गरज पडणार नाही. सो माझं आणि तन्वीचं जिम करून झालेलं आहे. सो आता आम्ही प्लॅन करतो आहे की ज्यूस प्यायला जाऊ. चला तर बघूया. हे बघा मोबाईलमध्ये नुसता टाईमपास करते. जिम करून झालं आहे तरी पण मोबाईल काय सुटत नाही. आम्ही निघालो आमच्या मैत्रिणीकडे तिला भेटायला. खूप दिवसांनी भेटणार आहोत तिला. मलाही भेटवतो. खूप फनी आहे ती, खूप फनी आहे. तर ना मी आणि तन्वी ना जिमवरून डायरेक्ट आमच्या मैत्रिणीच्या घरी आलो. सो तिची अशी इच्छा आहे की ती आमच्या ब्लॉगमध्ये यावी. सो आम्ही तिला सरप्राईज देतो आहे. तिला माहिती नाही की आम्ही येतो आहे करून. तर चला आपण तिची रिॲक्शन बघूया. ही बघा, ही आमची मैत्रीण आहे. लाईट लाईट नाही लाईटच नाही. अरे लाईट ती आमचं गेलंय. ही आमची मैत्रीण आहे दीपिका. ठीक आहे, तर हिला ना आमच्या ब्लॉगमध्ये यायचं होतं. तुम्ही आमच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल. फोनवरती जी बोलत होती ना, जी बोलत होती ना की मी गॉगल लावते व्हॉइस कॉलवर होती आणि बोलते मी गॉगल लावते माझा व्हिडिओ कर. हीच ती दीपिका. आमची खूप चांगली मैत्रीण आहे. तिला आम्ही भेटायला आलो आहे. मॅक्सिकल बोलतो आम्ही मॅक्सिकल. बघाव त्या मॅक्सिकल असते. आज मी ह्याच्यावर येते पॅसिफिक. हे बघ भाई इंग्लिश हा भाई. आज कॅमेरा समोर इंग्लिश बोलते. बघा खूप छान आहे आमची मैत्रीण. हे बघा डान्स पण करूया. दाखव करून दीपिका. दाखव अगं आत्ता दाखव. चालेल दाखव. नको मी बोलली होती नाही. खूप फनी आहे. खूप तिथे स्क्रू पडलेत आपल्याला ते मिळून शोधावे लागतील. दीपिका दाखव डान्स दाखव. नको नाही. घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी द्यायचं असतं. पाणी शिस्तच नाही या दीपिकाला. आमच्या शिस्तच नाही. खरोखर शिस्त नाही आमच्या दीपिका. नाही तू आम्हाला डान्स करून दीपिका दाखव. स्वर्गात आकाश गंगा घाटाला पायऱ्या 100. पहिला नंबर. माझ्या आजीने गाणं सोडलंय. काय? माझ्या आजीने गाणं सोडलंय. बस झालं. दीपिकाने आम्हाला लाडू दिलाय. अनिकेत लाडू खाणार? ही बघा दीपिका अनिकेतवर लाईन मारते कशी. बघा आम्ही दीपिकाला न सांगता आलो ना, म्हणून दीपिका तर रेडी होते. केसा विसा बांधते दीपिका. केसा विसा बांध चांगले असे रेडी हो. आपण असू दे तर काय, मी एकदम हिरोईन आहे. बघितलं काय बोललो, काही कॅरेक्टर आहे आमच्या ग्रुप मधली हिरोईन.
फॉरेनची असं पाटली. कर, असं. ओव्हर ॲक्टिंग आहे, ओव्हर ॲक्टिंग. ओव्हर ॲक्टिंग नाही, खरंच उचलायला आली आहे. चला अनिकेतला पण सोडायला आली आहे, खास करून माझ्या मित्राला. चला आता आम्ही निघालो दीपिकाच्या घरातून. अनिकेत बाय. आता भेटू कधी आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे, चालेल. नारियल पाणी, नारळ पाणी बुक्कड. नाही हो, बुक्कड नाही, पाणी पडत होतं आमचं खाली. है ना, चालू आहे की बंद आहे? संपू. नंदी बैल कसं मान हलवत हलवत पाणी पितं का नंदी बैल. संपू का? थोडंसं ते मला बस. नक्की बघितलं, मला बस बोलते आणि मला बोलते पी आणि स्वतः पिते. आता आम्ही आईस्क्रीम खातोय. दीदीने आईस्क्रीम ऑर्डर केलेलं ना. खातो आता. आईचं फेवरेट येते ना. आई नाव काय याचं? कोणता आईस्क्रीम कोणता आहे हा? कोणाटो. कोणता? तोंडातून बाहेर काढून बोल, कोणता आहे हा? कोणाटो. कोनॅटो. आपण जर सामान ओके, हा कोनॅटो आहे. ठीक आहे. कसा लागतो तो? गोड लागतो. छान असते ना, तुला आवडतो ना? फेवरेट आहे ना तुला? माझा फेवरेट आहे. संपवलंय तर ती काय? आपली चूक आहे. फेवरेट आहे. आता बघू तुमचं फेवरेट? सामान कधी येत आहे. ठीक आहे. आईचा पेपरेट आहे हा. आणि तिला कधी खायची इच्छा असते ना, ती असे नाटक करते की घसा जरा सुकलाय, आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे. नाही. हा विठ्ठला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.